नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आय प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थ्यांनो, थेरी एक्झाम झाली आपली बी-एम-एस फर्स्ट इयर युनिव्हर्सिटीची. त्यानंतर जे आहे आता आपलं उरलेलं आहे प्रॅक्टिकल्स वायवा. ठीक आहे. आता जो मधला जो गॅप आहे त्यामध्ये बरेच आता आपण सर्वजण थकलेलो असतो, थोडी विश्रांती केलेली असते. पण जो गॅप आहे याच्यामध्ये तुमची वायवा आणि प्रॅक्टिकल्सला अटॅचमेंट असणं गरजेचं आहे. कारण गोष्टी विसरतात आणि परत रिव्हिजन करण्यासाठी वेळ लागतो. आणि परत प्रॅक्टिकल्समध्ये मे बी तुम्हाला सुट्टी नसेल मध्ये. त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये काय करायचंय, त्याचं डिव्हिजन कसं आहे, मार्क डिस्ट्रिब्युशन आणि ते कसं डिव्हाईड होतं, जर्नल्स असेल, स्पॉटिंग असेल, ते कसं डिव्हाईड होतं आपण याच्या वन शॉट लेक्चरमध्ये सगळ्या सब्जेक्टचं बघणार आहोत. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा तुमचे थिअरीचे तर पेपर झाले, परंतु प्रॅक्टिकलला तुम्ही कॅज्युअल घेऊ नका. तुमचा स्कोर बूस्ट करण्यासाठी एक प्रॅक्टिकल व्हायवा हे गोष्टी खूप इम्पोर्टंट आहे. ठीक आहे. तुम्हाला जर स्कोर बूस्ट करायचा असेल, स्कोर चांगला आणायचा असेल आउट ऑफ 700, जर तुम्हाला एखाद्या कॉलेजला ट्रान्सफर वगैरे घ्यायचं असेल, तर त्यावेळेस तुम्हाला स्कोर या गोष्टी मॅटर करतात आणि स्कोर तुम्हाला जर जास्तीत जास्त अजून वाढवायचं असेल, तर तुमच्यासाठी वायवा वगैरे प्रॅक्टिकल्स या गोष्टी चांगल्या आहेत, की ज्याच्यामुळे तुमचा स्कोर बूस्ट होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं प्रॅक्टिकल, त्याचं क्लासिफिकेशन कसं आहे, मार्कचं डिस्ट्रिब्युशन कसं आहे, सब्जेक्ट वाईज या गोष्टी आज आपल्याला बघायच्या तर आपल्याला जे 5 विषय आहेत, 5 सब्जेक्ट त्यांचं मार्क डिस्ट्रिब्युशन सुरुवातीला आपण बघू. पहिले आपण बघू संहिताच्या पेपरपासून. ठीक आहे. आता इकडे बघा संहिताचा पेपर जो तुमचा थेअरीचा होता, तो तुमचा झाला 100 मार्कचा. ठीक आहे. 100 मार्कची थेअरी झाली आणि जे काय तुमचं 100 मार्कचं प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल ॲक्चुअली संहितामध्ये नसतं. ठीक आहे. जे काही 100 मार्कचं प्रॅक्टिकल आहे, त्याचं डिव्हिजन यांनी या ठिकाणी कसं केलंय, तर प्रॅक्टिकल या ठिकाणी नसतं. प्रॅक्टिकल संहिताचं नसतं. जे काही 100 मार्क असतात, ते असतात तुमचे वायवाचे. वायवाचे असतात 75. त्यानंतर इलेक्टिव्ह असतं 10 मार्कचं. जर तुम्ही इलेक्टिव्हचा कोर्स पर्चेस केला असेल, तर इलेक्टिव्ह 30 मार्कचं तुम्हाला संहितामध्ये 10 मार्क, संस्कृतमध्ये 10 मार्क आणि पदार्थमध्ये 10 मार्क असे इलेक्टिव्हचे 30 मार्क तुम्हाला भेटतात. ठीक आहे. वायवा 75 आणि इंटरनल असिस्टंटचे 15 मार्क असे मिळून तुम्हाला टोटल 100 मार्कचं जे प्रॅक्टिकल कॉम्पिटंट आहे, असं त्याच्यामध्ये ॲक्चुअली प्रॅक्टिकल नसतं संहितामध्ये. ठीक आहे. वायवा 75 मार्कचा, इलेक्टिव्ह 10 मार्कचा आणि इंटरनल असिस्टंट 15 मार्कचे. असे मिळून तुमचे 100 मार्क प्रॅक्टिकलचे होऊन जातात. कशाच्या? संहिताच्या. आणि सेम संस्कृतसाठी पण असंच आहे. संस्कृतचा पेपर जो झाला तुमचा पेपर 1, पेपर 2 हे थिअरी किती मार्कची? 200 मार्कची तुमची थिअरी झाली आणि 100 मार्कचं तुमचं प्रॅक्टिकल झालं. प्रॅक्टिकल जे असतं त्याच्यामध्ये जे वेटेज आहे त्यामध्ये वायवा असेल, इलेक्टिव्ह सेम संहितासारखं आहे. सेम संहितामध्ये वायवा 75 मार्क्ससाठी आहे तुम्हाला, इलेक्टिव्ह 10 मार्क्ससाठी आहे. इंटरनल असिस्टंट 15 मार्क्ससाठी आहे. ठीक आहे. असे मिळून तुमचे संस्कृतमध्ये पण जे प्रॅक्टिकलचं वेटेज आहे 100 मार्क्सचं ते अशा प्रकारे डिव्हाईड होतं. बाकीची थिअरी आहे ती तुमची 200 मार्क्सची संस्कृत पेपर 1, पेपर 2 ची झालेली आहे आणि संहिताचा एकच पेपर झालेला आहे, जो की 100 मार्क्सचा तुम्ही दिलेला आहे. हे झालं तुमचं संहिता आणि संस्कृतचं वेटेज. ठीक आहे. आता यानंतर जे उरलेले टॉपिक आहेत विद्यार्थी मित्रांनो, पदार्थ असेल, क्रिया असेल आणि रचना असेल. या तिन्ही पण पेपरचं वेटेज तुम्हाला 400 मार्कचं असतं. ज्याच्यामध्ये 200 मार्क तुमचे थिअरीचे झालेले आहेत त्यांचे प्रत्येकी. पदार्थचा पेपर 1, पेपर 2 200 मार्क, क्रियाचा पेपर 1, पेपर 2 200 मार्क आणि रचनाचा पेपर 1, पेपर 2 200 मार्क. आणि त्यानंतर 200 मार्क जे उरलेले आहेत ते आहेत प्रॅक्टिकल कॉम्पिटिटंट. आता याला कसं डिव्हाईड केलं यांनी 3 मध्ये पदार्थ, क्रिया, रचना यांच्यामध्ये. हे काही तुम्हाला 200 मार्कचं वेटेज दिलंय प्रॅक्टिकल कॉम्पिटंटसाठी जे 400 मार्कचं डिव्हायडेशन आहे. 200 मार्क मधलं तुम्हाला तर 100 मार्कचं प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकलमध्ये काय असतं रे, प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला सांगतो, तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक केस लिहायची असते. मग ते फिजिओलॉजीची असू द्या किंवा तिथं तुम्हाला स्पॉटिंग असतं. मग त्यानंतर तुम्हाला तिथं अजून जर्नल कंप्लीशनचे मार्क असतात. हे सर्व गोष्टी तुम्हाला या 100 मार्कच्या प्रॅक्टिकलमध्ये असतात. आता हे जे डिव्हिजन आहे 100 मार्कचं प्रॅक्टिकल, ते आपण आता याच्या एक अशा स्लाइड्स बनवलेल्या आहेत, की त्या स्लाइड्समध्ये सर्व डिव्हिजन केलेलं आहे पर्टिक्युलरली, की बाबा 100 मार्कचं प्रॅक्टिकल आहे. तर त्याच्यामध्ये स्पॉटिंग किती मार्काला? स्पॉटिंगमध्ये पण काय-काय विचारलं जातं एक्सपेक्टेड आणि तेच क्वेशन विचारले जातात. असे आपण सब्जेक्ट वाईज आणि याच्या विषया वाईज आपण जे स्लाइड्स बनवले, ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला आज टाकून देऊया. ठीक आहे. ते बघून घ्यायचं तुम्ही एकदा. ते झालं 100 मार्क्सचं प्रॅक्टिकल ज्याच्यामध्ये जर्नल कंप्लीशन असेल, स्पॉटिंग असेल किंवा केस स्टडी असेल. त्यानंतर तुमचं जे 70 मार्कचं हे आहे, वायवा असतो याच्यामध्ये. 70 मार्कचा वायवा असतो आणि 30 मार्कचं इंटरनल असिस्टंट असतं. ठीक आहे. वायवामध्ये तुम्हाला ते क्वेशन वगैरे विचारतात. वायवामध्ये पण काय विचारतात याच्या रिलेटेड आपण त्या पूर्ण स्लाइड्समध्ये जे काही टेलिग्रामवरती टाकतो त्याच्यामध्ये टाकणार आहे. हे झालं तुमचं पदार्थ, क्रिया आणि रचनामध्ये 400 मार्कचं
वेटेज असतं यांच्यामध्ये आणि 200 मार्कचं प्रॅक्टिकल कॉम्पिटिटंट यांच्यामध्ये 200 मार्कला असं डिव्हाईड या प्रकारे केलेलं आहे या 3 विषयासाठी आणि 2 विषयासाठी सेपरेटली ज्याच्यामध्ये 100 मार्कचं प्रॅक्टिकल आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये प्रॅक्टिकल नाहीये. फक्त जे आहे ते आहे वायवा, इलेक्टिव्हचे मार्क आणि इंटर्नल असिस्टंटचे मार्क. याच्यामध्ये फक्त पदार्थचे जे 70 मार्कचा वायवा आहे ना, त्याच्यामध्ये 60 मार्क यांनी वायवाला दिलेत आणि 10 मार्क त्यांनी इलेक्टिव्हला दिलेत. असे पदार्थचे 10, संस्कृतचे 10 आणि संहिताचे 10 असे 30 मार्क तुम्हाला इलेक्टिव्हचे भेटतात आणि मार्क भेटतात इलेक्टिव्हचे देतात टीचर लोक. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांचे आपण स्लाइड्स बनवलेत. आता तुम्हाला स्क्रीनवरती एक स्लाइड्स दिसेल बघा. संहिताची स्लाइड आहे ती. संहिताचं त्यांनी प्रॅक्टिकलचं डिस्ट्रिब्युशन कसं केलंय बघा. 100 मार्क्सचं प्रॅक्टिकलचं वेटेज त्यांनी मग सांगितलंय. श्लोका रिसायटेशनचे असेल, श्लोका नोटबुक असतील, त्याला किती मार्क दिलेत. त्यानंतर तुम्हाला तंत्रयुक्ती दिलेली असेल, ती किती मार्कला दिलेली आहे. अष्टांग हृदयावरती किती मार्काचं वेटेज त्यांनी दिलेलं आहे क्वेशन विचारण्यासाठी. त्यानंतर चरक स्थानावरती किती मार्कचं वेटेज दिलेलं आहे. ही झाली तुमची संहिताची स्लाइड. अशा 5ही सब्जेक्टच्या तुमच्या स्लाइड आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देणार आहोत. तरी तुम्ही एकदा बघून घ्यायचं. ठीक आहे. ही झाली तुमची संहिताची स्लाइड. तशीच तुमची संस्कृतची स्लाइड टाकलेली आहे आणि या सर्व गोष्टी जरी तुम्हाला स्लाइडमध्ये नसतील तर ब्लू प्रिंटमध्ये दिलेल्या आहेत सर्व गोष्टी. फक्त आपण त्यांना क्रॉस करून जे काही कामाचं आहे प्रॅक्टिकलचं आपण तेवढंच फक्त स्लाइड्समध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या स्लाइड्स बघू शकता. हे संहिताचं झालं. अशा 5च्या 5ही सब्जेक्टचं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, की डिस्ट्रिब्युशन कसं होतंय प्रॅक्टिकलमध्ये तिथं आपण सांगितलं की स्पॉटिंग असते बाबा एनाटॉमीची, क्रियाची, मग पदार्थची पण स्पॉटिंग असते. त्यानंतर जर्नलचे मार्क्स असतात त्याच्यामध्ये आणि परत त्यांच्यामध्ये किती डिव्हिजन होतं 100 मार्कचं ते सर्व तुम्हाला आपण त्या सब्जेक्ट वाईज डिस्ट्रिब्युशन केलेलं आहे प्रॅक्टिकलचं. त्या स्लाइड्समध्ये सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. हे झालं तुमचं डिस्ट्रिब्युशन जे की सर्वात इम्पोर्टंट आहे आणि हे समजणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिकलला, वायवाला कॅज्युअली घेऊ नका. जस्ट पास व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता जस्ट. ठीक आहे. पण जर वायवामध्ये सगळेच पास होतात नॉर्मली. पण जर ज्यांना स्कोर बूस्ट करायचा आहे आउट ऑफ 700 आणि ज्यांना ट्रान्सफर वगैरे अशा गोष्टी घ्यायच्या आहेत एखाद्या कॉलेजला तर तिथं स्कोर मॅटर करतो. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्ही वायवा आणि प्रॅक्टिकलकडे एक संधी म्हणून बघायचं आहे. ठीक आहे. पासिंगसाठी नाही करायचं. ठीक आहे. पास तर सगळेच होतात वायवा आणि प्रॅक्टिकलमध्ये. हे झालं आपलं प्रॅक्टिकलचं मार्क डिस्ट्रिब्युशन. या गोष्टी करत असताना तुम्हाला जे आता इथे इंटर्नल असिस्टंट मी जे म्हटलंय तुम्हाला 10 मार्क, 15 मार्क, काही ठिकाणी 30 मार्क पण म्हटलंय. मग हे जे इंटर्नल असिस्टंटमध्ये काय तुमचं जे टीचर बरोबर कसा बॉन्ड राहील, टीचरमध्ये रिलेशन कसं राहिलं तुमचं. त्यानंतर तुम्ही जे वायवा देताय, ॲन्सर देताय क्वेशनचे, त्यामध्ये तुमचं कम्युनिकेशन स्किल कसं आहे, तुम्ही बोलताय कसं. जर तुम्हाला क्वेशन येत नाहीये आणि तरी पण तुम्ही उगाच रॉंग सांगताय, मग त्याचं बॅड इम्प्रेशन पडतं आणि तुमचा स्कोर कमी येतो. जर ॲन्सर येत नसेल एखाद्या क्वेशनचं तर सॉरी म्हणायचं किंवा नाही येत नाही म्हणायचे आणि मूव्ह ऑन करायचे. पण जर एखाद्या क्वेशनचा ॲन्सर येत नसेल तर रॉंग ॲन्सर द्यायचा नाहीये. ठीक आहे. हे झालं आपलं इंटर्नल असिस्टंटचं आणि वायवामध्ये पण आणि प्रॅक्टिकलमध्ये पण काय टॉपिक इम्पोर्टंट आहे, काय विचारतात हे आपण पूर्ण स्लाइडमध्ये दिले आणि या सर्व गोष्टी करत असताना वायवाला जाताना नीट, क्लीन एप्रॉन तुम्ही घालून जायचंय. पूर्ण तुमचे बियर्ड, केस वाढलेले विद्यार्थी मुलं, शक्यतो मुलं, त्यांनी पूर्ण जे चेहऱ्याचं हे आहे आपलं क्लीननेस ते ठेवून जायचंय, हायजीन मेंटेन करून जायचंय. सर्व गोष्टी एक्झामिनर नोटीस करतात. त्या पण गोष्टी या ठिकाणी तुम्हाला मार्कामध्ये दिसून येतील. त्यामुळे या पण ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे पण तुम्ही पर्टिक्युलरली लक्ष द्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे पण आपण क्रायटेरिया आज बघितलेला आहे, ज्या पण आपण स्लाइड तयार केलेल्या आहेत, त्या स्लाइड एक्झामच्या अगोदर, त्या प्रॅक्टिकलच्या अगोदर सब्जेक्टच्या एकदा रीड करायचंय. कोणतं वेटेज कशाला किती दिलंय, स्पॉटिंग मधले इम्पोर्टंट टॉपिक्स काय, वायवामध्ये काय विचारलं जाऊ शकतं, हे सर्व आपण त्या स्लाइड्समध्ये इन्क्लूड केलेलं आहे. ते टेलिग्रामवर आपण अपलोड करत आहोत. ते एकदा बघून घ्यायचंय तुम्ही आणि प्रॅक्टिकलची तयारी तुम्ही एकदम जेवढं आपण स्लाइडमध्ये दिले तेवढंच करायचंय. त्याच्या पलीकडे काहीही व्यतिरिक्त करायचं नाहीये. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑल द व्हेरी बेस्ट तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झामसाठी. स्टे हाय ॲट युअर लर्निंग.